ज्युनियरांचे वकिलांची संख्या वाढत चाललेली आहे। त्यांना इथं लॉकर्स नाही, त्वरित ज्युनियरना स्टायपंड देण्याची सुरुवात करावी। संपूर्ण जिल्ह्यात मी फिरून सिनियर लोकांकडून फंड घेणार आहे। तर सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झालेली आहे, उद्या मतदान आहे। हो। तुम्ही अध्यक्षपदासाठी इच्छुक आहात? हो। काय विजन आहे, काय सांगा? चालू। मी ॲडव्होकेट राजेंद्र फताटे अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि लढवीत आहे। मी वकिलांसाठी खास करून जे आता इथले कोर्टातले कामं कमी होत चाललेलं आहे, जेणेकरून तालुका लेवलला सिनियर डिव्हिजन सेशन कोर्ट हे व्हायले, त्यामुळे इथलं काम कमी झालं आहे। त्यामुळे अर्ध न्यायाधिक आणि तत्सम प्रकरण जे दिवाणी न्यायालयाकडे वर्ग करण्याचा प्रयत्न, त्याचप्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडले जे काम आहे ते वकिलांशिवाय करता येऊ नये तसं मी ते करून घेणार आहे। त्याचप्रमाणे बार लायब्ररीमध्ये पूर्वी बार लायब्ररीला 5,000 रुपये मेंटेनन्स होता, तो आता मेंटेनन्स पुरत नाही, कारण आधुनिक होत चाललेला आहे, वायफाय आहे, हे आहे। त्यासाठी मी जिल्हा न्यायाधीशाकडे पत्र करून पाठपुरावा घेऊन 25,000 त्वरित मंजूर करून घेणार आहे। त्याच्याने ज्युनियरांचे वकिलांची संख्या वाढत चाललेली आहे। त्यांना इथं लॉकर्स नाहीत, लॉकर्स ते त्वरित त्यांना करून द्यायचा प्रयत्न करणार आहे। त्याचप्रमाणे नवीन बिल्डिंगमध्ये जिथे बार असोसिएशन आहे, जिथे जागा आहे, तिथं ज्युनियर्स लोकांसाठी लॉकर्स करून घेण्याचा माझा मानस आहे आणि करून घेणार आहे। त्याचप्रमाणे जून महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश केले शासनाला की यंग ज्युनियर्स असिस्टंट फंड असं एक क्रिएट करा, शासनाला आदेश दिलेला आहे। त्यामध्ये सिनियर ॲडव्होकेटांनीसुद्धा डोनेशन घ्यावं आणि घेऊन आणि शासनाने सुद्धा ते रक्कम द्यावं आणि त्वरित ज्युनियरना स्टायपंड देण्याची सुरुवात करावी। त्यासाठी मी शासनाला दर महिन्याला पत्र देऊन पाठपुरावा घेऊन ते शासनाकडनं फंड घेणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या इथले बार काउन्सिलचे मेंबर आहेत थोबडे साहेब, त्यांचं कामाचं मी पाहिलेलं आहे की ते प्रभावीपणे काम करतात। त्यांना घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण जिल्ह्यात मी फिरून सिनियर लोकांकडून फंड घेणार आहे। तरी आणि पूर्वी देखील तुम्ही इलेक्शनला थांबला होता? हो उपाध्यक्ष हो, यापूर्वी मी इलेक्शनला थांबलो होतो, उपाध्यक्ष होतो 2016मध्ये। त्यावेळी ज्युनियर्ससाठी स्टायपंड सुरू व्हावं म्हणून तत्कालीन चेअरमन निंबाळकर साहेबांना मी निवेदन दिले होते। त्याचप्रमाणे रोज मी सायटेशन लिहित होतो, त्या रोज एक सायटेशन प्रत्येक वकिलांना त्याचा उपयोग झालेला आहे, तो पुन्हा सुरू करीन। आणि उद्या मतदान आहे, विजय निश्चित आहे, कारण मला भरघोस मताने लोक निवडून देतील आणि काम करण्याची संधी देतील, हेच नम्र।